लग्नानंतर घडणारी ही पहिली घटना. तुम्हाला गंमत सांगतो, माझं लग्न झाल्यानंतर माझा मधुचंद्र हा एक घरगुती कार्यक्रम होता. म्हणजे आम्ही घरातले सगळे मिळून 14 लोक माझ्या मधुचंद्राला गेलो होतो. मी, माझी बायको, आजी आजोबा, आई वडील, भाऊ असे बरेच. अतिशयोक्ती वाटेल पण खरी गोष्ट आहे. वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांचे, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात असलेल्या मंडळींचे मधुचंद्राच्या बाबतीतले धमाल किस्से म्हणजे ही नवी मालिका. एकदम घरगुती, सगळ्यांनी एकत्र बसून पाहावी अशी. ती पाहताना तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांची आठवण येईल आणि नाहीच आली तर त्या जोडप्याकडे बघताना तुम्हाला हसू नक्कीच येईल. सॉरी बाई काय मोठा झाला ग. ओळखलंस का? नाही काय साधना काकी. एक काकी काय काकी, वरून काकी नाही मावशी. हा मावशी. मावशी पण सॉरी मी नाही ओळखलं. हा नाही ओळखलं कसं ओळखशील? मावशी लहानपणी या साधनी मावशी शिवाय तुझं पान हलत नव्हतं. चड्डी नेसणं सुद्धा सारखी साधना मावशी लागायची. साधना मावशी शिवाय चड्डी नेसणार नाही. आणि आता ओळखत नाही होय. आणि वरून तुला सांगते मजा, तू की नाही खूप मस्ती करत होता. इतकी मस्ती करत होता म्हणून मी रागात ना तुझ्या कुल्यावर जोरात फटका मारला रे. अरे असे इकडे बघ ना, असे 5 बोट तुझ्या कुल्यावरती उठली होती. आणि एकदम मजा ती तुझी जीप पॅन्टीची नको तिथे अडकली आणि तू इतका रडायला लागला ना की रडून रडून तुझ्या डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं. हो की नाही आलं का? किती मजा ना, आपण किती हसलो ना. मी पाणी 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 घेऊन येतो. अरे अरे कळलं की नाही? माहिती नाही का मस्ती करू मनू. किती वेळा सांगितलंय तुला असं बेशिस्तासारखं वागायचं नाही. तुझ्यामुळे त्रास झाला नाही यांना, मग लोक आपल्याला नावं ठेवतात. सॉरी म्हण यांना. सॉरी. सॉरी. हा तुम्हाला त्रास झाला. येस या ही तुमचीच. हो. काय ना अजिबात आराम करायला मिळत नाही. हो इतकी मस्ती करतात ना. आज सुट्टी मिळाली म्हणून लग्नाला आले तर इथे सुद्धा त्रास आहेच. आता इतकी मुलं सांभाळायची म्हणजे जरा कठीणच जात. किती मुलं आहेत तुम्हाला? लग्नात 7 आहेत. 7 मुलं? हो. बाहेर किती सांभाळते सांगितलं ना तर चक्करच येईल तुम्हाला. किती? 100. फ्रेमच्या बाहेर जाऊन आलो फ्रेम मध्ये आलो. 100 मुलं? बापरे. हे तर काहीच नाही. राऊतबाईंना तो 150 मुलांना सांभाळावं लागतं. येऊ का फ्रेम मध्ये येऊ? हा बापरे. परत गरगरलं. तुम्हाला सांगतो, एकट्या राऊतबाईंच्या जीवावर मॅटर्निटी होमची 10 मजली बिल्डिंग उभी राहू शकते. म्हणजे तिथले डॉक्टर्स आहेत ना, त्यांची पुढची पिढी राऊतबाईंच्या पोटावर पोट भरू शकते. माझे 100 विद्यार्थी आहेत आणि राऊतबाईंचे 150. मी शाळेत शिक्षिका आहे. शाळा तरीच काय होतं, शाळा वेळ म्हटलं ना माझं डोकंच चालत नाही. शपथ. मला वाटलं माझा काहीतरी गैरसमज होता असं मला वाटलं खरंच. मग ही तुमचीच घे. दोन. इतकी वयस्कर दिसते मी? नाही. दोघी माझ्या विद्यार्थिनी आहेत. अच्छा अच्छा. नाही तसं नाही. म्हणजे वा बरोबर. या 2 विद्यार्थिनी आहेत का? हा असं. माझं लग्न व्हायचंय. कसं वाटतं आता? बरं वाटतंय ना? आई काय रे, पाणी आणायला एवढा वेळ? अगं पाणी सोड.
इथे माझ्या तोंडचं पाणी पळालंय. काय झालं? अगं मी लग्नात एवढी सुंदर मुलगी बघितली ना, फटाका आहे फटाका. धूम. बघते बघते बघते. वरुण, मी ओळखते त्या मुलीला. तुम्ही ओळखता तिला? मग पण काय म्हणा, चॉईस छान आहे तुझी. वा, तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे बरं का. खरं तर अशाच मुलीच्या शोधात होते मी. माझ्यामुळे सापडली बर का यांनाही. हो की नाही अनघा? होत आमची वीणा आहेच तशी, सर्वांना आवडते. आमच्या वीणाने सुद्धा आतापर्यंत एकही स्थळ पसंत केलं नव्हतं. पण वरुण पसंत आहे ना तुला? मला काय वाटतं की आपण दोघांना जरा मोकळा वेळ देऊया बोलायला, म्हणजे एकमेकांना पसंत आहे की नाही ते समजेल. हो ना? पण म्हणजे काय तुम्ही जाताय बाहेर सगळे? नाही आम्ही जातो ना. मी खूप अभ्यासू आहे. वा. मला ना अभ्यास करायला खूप आवडतं. शिकायला शिकवायला खूप आवडतं. तुला माहिती मी कॉलेजमध्ये पण शिकवू शकते. काय? हो, पण नाही, मी शाळेत शिकवते. मला ना लहान मुलांवर संस्कार करायला आवडतात. अरे तुम्ही दोघे अपराधासारखं उभे का? अरे बोला ना, काहीतरी बोला. बाबा, सगळं तुमच्या मनाप्रमाणे होऊ दे. वीणा तुला? ज्यांना ज्यांना वाटतं की आमचं लग्न व्हावं त्यांनी हात वर करावे. करा ना, हात वर करा ना. म्हणजे उद्या उलट सुलट काही झालं तर आपण हात वर करायला मोकळे. वा वीणा, पत्रिका खूपच छान आहे. पहिल्या पेपरात पास झालीस की पुढचं सगळं साध्य होईल. कुठला पेपर? अगं हनीमूनचा. मला काही कळत नाही हो. मला सांग, तू या विषयाचा एखादा क्लास लावला होतास? नाही. मग मात्र कठीणच दिसतंय तुझं पहिल्या झटक्यात पास होणं. सावंतबाई, प्लीज हो, मी आजपर्यंत कुठल्याही विषयात नापास नाही झाले. प्लीज माझी मदत करा, मला पास व्हायचंय हो. हे बघ, तुला या विषयात पास व्हायचं असेल ना तर एक उपाय आहे. कुठला? कुठला म्हणजे हे बघ, तुला तुझी ना थिअरी पक्की करावी लागेल. म्हणजे काय माहिती की प्रॅक्टिकल करताना तुला त्यात मदत होईल. पण ही थिअरी मला कुठे मिळेल? हो मी देते ना. मी देते. माझ्याकडे आहे ना पुस्तकांची यादी. मी लिहून देते तुला. हो हो.